जय हिंद साथियों, मैं हूं फारूक शेख। आइए देखते हैं प्रमुख हॉस्पिटल के पास का रोड बना वाहनों के लिए डेंजर। कैसे लोग वहां से गुजरते हैं इस खड्डे भरे रोड पे। ना कोई प्रशासन, ना ही कोई एमएलए, एमपी या नगर सेवक उस पर ध्यान दे रहा है। देखते हैं यहाँ के जो चालकों है, रिक्शा चालक क्या कहते हैं। शिवाजी महाराज रिक्षा स्टँडचे सदस्य आणि सभासद आणि सगळ्या रिक्षावाल्यांना त्रास होत आहे। एप नॉर्थवाल्यांनी हा चुनाभट्टीमध्ये जाण्यासाठी रस्ता ओपन केला आणि ओपन केल्यानंतर या रस्त्याच्या मधोमध हा लाईटीचा खंबा आणि हे मोठमोठे खड्डे, ह्याच्यामधून फोर व्हीलर आणि थ्री व्हीलर एकत्र आली तर गाड्या पास होत नाहीत। आणि दुसरी गोष्ट, हे एवढे मोठे खड्डे आहेत, याच्यापूर्वी रिक्षावाल्यांनी बुजवले, पण त्यानंतर ते आले आणि त्यांनी फक्त ह्या खड्ड्यांमध्ये रिक्षावाल्यांनी विटा माती टाकली होती, हे पाण्याने धुवून गेलेली आहे। आणि याच्यामध्ये हे बघा, दुसरा एक खंबा मधोमध आहे, फोर व्हीलरवाला दोन्ही एकत्र आले तर रस्ता पास होत नाही। दुसरी गोष्ट, इथे पाणी जमतो आणि हे असं बघा, हे रिक्षावाल्याला असा रस्ता काढत काढत जावं लागतं आणि पूर्ण पॅसेंजरचे पूर्ण असे हाल होतात या खड्ड्यातून। हे असे रिक्षावाले रस्ता काढत काढत आणि पाणी तुंबलं आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठेही जागा नाही आहे। एप नॉर्थवाल्याने माटुंगा पोलीस चौकीने हे रस्ता खुला करून दिलेला आहे आणि या रस्त्याला पाणी जाण्यासाठी कुठे जागा नाही। हे एवढे मोठे खड्डे आहेत आणि याची प्रशासन काही दखल घेत नाही। आणि महत्त्वाची गोष्ट, चुनाभट्टीमध्ये 170 171 वॉर्डसाठी हा एकमेव रस्ता आहे की इथून पूर्ण कुर्ला म्हणजे नाशिककडून आपण जेव्हा येतो तो चुनाभट्टीच्या दोन्ही वॉर्डमध्ये 1.25 लाख 1.5 लाख लोकांना याच्यातून प्रवास करावा। सायन हॉस्पिटल, सौम्या हॉस्पिटल, सायन जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे आणि त्याची ही एवढी दुरावस्था झालेली आहे। हे बघा, हे फोर व्हीलरवाला येतोय बघा, त्याला कसा रस्ता काढावा लागतं, जागा नाही आहे, गाड्यांना कटिंगलाही जागा नाही आहे, अशी अवस्था आहे। हा चुनाभट्टीमध्ये रस्ता चालू केला, याची अवस्था कशी आणि हे तुम्ही सांगा जरा, किती हाल होतात, काय होतात तुमचे? गाडी चालवणं तर 4 चाकी चालवणं तर मुश्किलच आहे, परंतु 2 व्हीलर मध्ये तर पडायला होतं, लिटरली बरेच जण पडलेले आहेत तिथे। तर त्याच्यामुळे हा रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे। समोरनं गाडी आली, दोन्ही गाड्या पास होऊ शकत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होतंय की हा रस्ता अजून जर वाढवला आणि हे दोन्ही जर कनेक्ट केले तर चुनाभट्टीच्या लोकांचा माटुंगा एप नॉट येतो ना, त्याच्यामुळे हा प्रश्न काय विभागाचा प्रश्न नसून हा राजकीय प्रश्न आहे। तुम्ही स्थानिक आमदार, माजी नगरसेवक किंवा येथील स्थानिक पदाधिकारी कोणत्याही पक्षाचे, त्यांना अशी विनंती कराल का की या रस्त्याकडे तुम्ही लक्ष द्या? बरेच वेळा केलेले आहेत आमच्या, मी इथेच राहतो समर्थनगरमध्ये, सोसायटीने बरेच लेटर्स दिलेले आहेत, त्यांनी पण बरेच कामं केलेले आहेत। मला कोणाचं नाव घ्यायचं नाही किंवा कोणाचं श्रेय घ्यायचं नाही आहे, त्यांनी पण कामं केली आहेत, पण हे आता जर रस्ता सुधारला तर खूप चांगलं होईल आणि सगळ्यांची सोय होईल। धन्यवाद 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 धन्यवाद। हे बघा, दुसरे येत आहेत टॅक्सीवाले, कारवाले आहेत। हा चुनाभट्टीचा जो रस्ता आहे हा नॉर्थ एपने चालू करून दिलेला आहे, तर तुम्हाला हा रस्ता कसा योग्य वाटतो चालवण्यासाठी? याचा काय प्रॉब्लेम आहे चुनाभट्टीकरांसाठी? मला गाडीला खूप याच्याने त्रास होतो जायला यायला, गाडीला म्हणजे इकडून जायचा एकदा जवळ म्हटल्यावर आम्ही इकडून जातो, पण खड्ड्यांमुळे आम्हाला नीट जाता येत नाही इकडून। पाणी तुंबलं की रस्ता पण दिसत नाही। तुम्ही इथला स्थानिक पदाधिकारी म्हणजे नगरसेवक, माजी नगरसेवक किंवा आमदार यांना काय सूचना कराल का, काय विनंती कराल का? मी त्यांना विनंती करतो की हा रस्ता तुम्ही जर ठीक, बस एवढी घे आणि नंतर बोलतो बाबा या खड्ड्यातनं मार्ग काढायला प्रत्येक जणांना त्रास होतो। यांना बाजूला करा, हा पूर्ण व्हिडिओ होईल। नको बोलू, फक्त रस्त्याच्या संबंधित बोल। थांबा एक मिनिट थांबा, साईडला एक मिनिट, साईडला वर हे बघा, चुनाभट्टीत
हा एकमेव रस्ता खोलायला कसली व्हिडिओ करताय ती तरी सांगा. खड्ड्यांसाठी खड्ड्यांसाठी हा खड्ड्यांचा त्रास आहे चुनाभट्टीकरसाठी. तुमचं काय मत आहे? चुनाभट्टीकर आमदार साहेबांना पाठवा. नाही प्रशासनाला पाठवणार. चुनाभट्टीचे खड्डे जे पडलेले आहेत दाखवले का तुम्ही? हा खड्डे दाखवले. काय माहिती हे प्रेस चॅनलला एकानं द्यायचं. विचाराल तर मी सांगेन का नाही. हे आम्ही आहे ना चॅनल मध्ये देणार आहोत. तुम्हाला काय या खड्ड्याच्या बाबतीमध्ये काय वाटतं तेवढं बोला. खड्ड्यांचं नंतर करा. हा. पाऊस जर पडला तर इथं कमरे एवढं पाणी साठते. पाण्याचा निचरा ते पण बोला सर. खड्डे नंतरची गोष्ट आहे. बरोबर. खड्डे असू देत, गाडी निघते त्यातनं, बाईक निघेल, तुमची रिक्षा निघेल, माझी 4 व्हीलर निघेल, पण इथे पाऊस पडल्यानंतर कमरे एवढं पाणी साठतं. बरोबर आहे. तिकडून गेलात कुठने आपल्या शाळेच्या इकडनं आला तर इथं पाणी साठते कॉर्नरला. बरोबर सर. हे इथून परत येऊ शकत नाही. पर्याय काय उरतो? अटक. बरोबर. फाटक किती मिनिटांनी उघडते? 15-20 मिनिटांनी उभं. ते पण त्यांचा ट्रेनचा प्रॉब्लेम असेल तर 1-1 तास लागतोय. बरोबर आहे. त्यामुळे हा खड्ड्यांचा पर्याय प्रॉब्लेम हा दुसरा प्रश्न आहे आपल्यासाठी. पाणी तुमचं हा पहिला प्रश्न आहे आपल्यासाठी. आणि तुमच्या त्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच नाही ठेवला आहे. आता ह्यांनी हे खोललंय. बरोबर आहे. बरोबर. हा रस्ता उघडलाय प्रमुख स्वामी हॉस्पिटल इथनं उघडलेला आहे. बरोबर आहे का? तर त्यांना कळलं सकाळ सकाळी इथं ट्रॅफिक होते, संध्याकाळी होते. बरोबर आहे. त्यामुळे इथनं त्यांनी आता रस्ता उघडलाय. साधारणतः मला वाटतं 1-3 महिने झाले असते. नाही, 4 महिने झाले असते. 5 5 महिने महिने हा, 5 पकडा. महिने 6 महिने पकडा. बरोबर. बरोबर आहे. हो. हे जे खड्डे आहेत आता बघा, हे बघा खड्डे बघा किती. ह्यात जर तुम्ही बाईकवरनं गेला, तुमच्या मागे लेडीज असेल, एका साईडला बसली, माझी आई असेल, पडेल का राहील? पडेल ना सर. तुमची बायको असेल, बहीण नाही, असेल, बरोबर. माझी बहीण असेल, पडणार, माझी बायको पडणार, असेल, सर. लेडीज असेल, कोणी असेल एका साईडला बसून, पडेल का राहील? गरोदर बाई असते किंवा आमच्या रिक्षामध्ये गरोदर बाई असते. 100% गरोदर बाईला तर अजून त्रास आहे. गरोदर बाईला तर अजून त्रास आहे. त्रास होतो. आम्ही 100% रिक्षातून घेऊन कसं जाणार गरोदर बाईला? सर थँक्यू सर.